पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री शिंदे भेट देणार असलेल्या पाटील इस्टेट परिसरामध्ये नागरिकांची रेशन मिळावं यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। मुख्यमंत्री थोड्याच वेळात इथे येणार आहेत। गर्दी आवरताना आता पोलिसांची दमछाक होताना पाहायला मिळते। मुख्यमंत्री याच पाटील इस्टेट भागामध्ये पुराची स्थिती पाहण्यासाठी येणार आहेत आणि या वेळेला नागरिकांना रेशन मिळणार आहे। मात्र हे रेशन मिळवण्यासाठी नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे आणि ही गर्दी बाजूला करताना पोलिसांची दमछाक होते असं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि याच वेळेला पाटील इस्टेट परिसरातील नागरिकांना रेशन मिळणार आहे आणि हे रेशन मिळवण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, रेशन मिळवण्यासाठी सध्या नागरिकांची मोठी गर्दी पुण्यामध्ये झालेली आहे आणि पोलिसांना ही गर्दी बाजूला करताना पोलिसांची दमछाक होते असं चित्र पाहायला मिळत आहे। पुण्यातल्या पाटील इस्टेट परिसरातला हा सगळा प्रकार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज इथल्या पूरग्रस्तांना भेट देणार आहेत आणि या सगळ्या पाहणी दौऱ्यानंतर रेशन वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे। तत्पूर्वी काही रेशन वाटपाच्या तातडीने सुरुवात झाली असताना नागरिकांची झुंबड, नागरिकांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळते आहे आणि ही सगळी गर्दी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी म्हणून पोलिसांची देखील दमछाक होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे। मोठी गर्दी रेशन घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी पाटील इस्टेटच्या परिसरामध्ये झुंबड कशा पद्धतीने दिसते ते दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आणि ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठे कष्ट घ्यावे लागतात। मुख्यमंत्री येणार आहेत, तिथल्या सगळ्या नागरिकांसोबत बोलणार आहेत, त्यांच्या हाताने देखील रेशन वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। मात्र तत्पूर्वी काही लोकांना रेशन वाटप करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। Thank you.